नमस्कार. रोखोक स्वागत प्रेक्षक. मी डॉक्टर उदय निरगुडकर. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या उत्स्फूर्त संपाचा आजचा 5वा दिवस. ज्यांनी हा संप पुकारला त्यापैकी काही संघटनांनी संप मागे घेतल्याची घोषणा शनिवारी केली मुख्यमंत्र्यांच्या भेटी झाल्यानंतर. तर उर्वरित शेतकरी संघटनांनी हा संप सुरूच असल्याचं सांगितलं आणि ते सांगत आज महाराष्ट्र बंद पुकारला होता. या बंदला महाराष्ट्रात काही ठिकाणी प्रतिसाद मिळाला तर काही ठिकाणी मिळाला नाही. सुरुवातीला पुणतांबे गावातल्या शेतकऱ्यांनी संपाची हाक दिली. त्या संपाचं ना नेतृत्व कोणा एका व्यक्तीकडे होतं ना संघटनेकडे होतं. आता शेतकरी आंदोलनाची पुढली दिशा ठरवण्याकरता शेतकरी नेत्यांचा आणि अभ्यासकांचा समावेश असलेली सुकाणू समिती नेमण्यात आलेली आहे. प्रामुख्यानं शरद जोशींचा प्रभाव असलेल्या नेत्यांची ही समिती शेतकऱ्यांना न्याय देऊ शकेल का हा खरा सवाल आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना अशा अनेक राजकीय पक्षांनी शेतकरी संपाला उघडपणे पाठिंबा दिलाय. आजचा महाराष्ट्र बंद पाळण्यात यापैकी अनेक संघटनांनी सक्रिय सहभाग घेतलेला होता. सरकार संपात फूट पाडत असल्याचा आरोप करत विरोधकांनी त्यावरून राजकारण सुरू केलंय. फडणवीस सरकारनं संपाच्या तिसऱ्याच दिवशी शेतकरी नेत्यांची चर्चा केली आणि शेतकरी नेत्यांनी संप मिटल्याचं आधीच जाहीर केलं. पण याआधी जेव्हा शेतकरी आंदोलन झाली तेव्हा तत्कालीन सरकारांनी त्याची गांभीर्यानं दखल घेतली नाही असा सगळा एक युक्तिवाद भारतीय जनता पक्षाकडून केला जातोय. मग ते निपाणीचं आंदोलन असो किंवा सेनगाव मधल्या कापूस उत्पादकांचा लढा किंवा त्यांचं आंदोलन असो किंवा रेल रोको करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमारच नव्हे तर गोळीबार करण्याची मर्दुमकी देखील आधीच्या सरकारांनी गाजवली होती अशी टीका आता या कार्यक्रम सुरू होण्या अगोदर भाजपमधून करण्यात आली. आता संपूर्ण कर्जमाफी आणि शेतीमालाला उत्पादन खर्चापेक्षा जास्त हमीभाव देण्याच्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी जो एल्गार पुकारलाय. पण खरंच कर्जमाफी आणि हमीभाव घेऊन शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न सुटणार आहेत का? सरकारनं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी की केवळ कर्जावरचं व्याज माफ करावं? स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी आणि त्याची अंमलबजावणी खरोखरच शक्य आहे का? शेतकऱ्यांचा माल सरकारनं विकत घेण्याऐवजी बाजार खुला करणं हे अधिक चांगला पर्याय ठरू शकत नाही का? कायद्यातल्या कठोर अटी शिथिल करून शेतकऱ्यांवरची सरकारी बंधनं कमी करता येऊ शकत नाहीत का? ग्राहक आणि शेतकरी अशा दोन्ही घटकांचा फायदा होईल अशी एक नवी यंत्रणा आपल्याला राबवता येणार नाही का? कृषी क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढावी यासाठी नवं धोरण काय बरं आखता येईल? शेती हा आतबट्ट्याचा व्यवहार न ठरता शेतकऱ्यांच्या मुलांनाही त्यात स्वारस्य वाटेल असा मार्ग सरकार आणि शेतकरी नेत्यांना का बरं आखता येणार नाही? संपाला लागलेलं हे हिंसक वळण थांबवण्यासाठी काय करता येईल? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केवळ आंदोलनं करून राजकीय हित साधण्याऐवजी सरकारी निर्णय प्रक्रियेचा भाग बनून शेतकऱ्यांचं हित साधता येईल का असा प्रश्न देखील आज विचारला जातोय. शेतकऱ्यांचं हित हाच जर सगळ्यांचा उद्देश आहे मग सगळ्या शेतकरी संघटनांच्या चुली आम्हाला अशा वेगवेगळ्या का दिसतात? आणि संपाला जे राजकीय वळण लागलंय त्यातून शेतकऱ्याच्या पदरात नेमकं काय पडणार आहे? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. बंद झाला पुढं काय? बंद झाला पुढं काय या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केले. आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री किंबहुना या राज्य सरकारमधले अत्यंत महत्वाचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील. चंद्रकांत दादा, तुमचं या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत भाई जगताप, काँग्रेसचे प्रवक्ते आणि आमदार भाई जगताप. भाई, आपलंही स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील हे देखील आपल्या बरोबर आहेत. दिलीप वळसे पाटील साहेब, आपलंही स्वागत. आणि दोन आंदोलक माझ्या सोबत आहेत. एक राजू देसले हे नाशिकहून आणि कमल सावंत या पुण्यामधून. या सगळ्यांच्या सोबत आपण बंद झाला पुढं काय याची चर्चा करणार आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक अत्यंत महत्वाचा प्रश्न ज्याची आज सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे ती म्हणजे संपावरून लक्ष दुसरीकडे वेधण्याकरता दादा आपण आज विरोधी पक्षातल्या काही नेत्यांची इन्क्वायरी सुरू केली, त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला असा आरोप होतोय. त्याबद्दल काय सांगाल? नाही, ही इन्क्वायरी संपावरून लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी नाही आहे. ही तर गेले 2-2.5 वर्ष या विषयातले सगळ्या प्रायमरी इन्क्वायऱ्या सुरू आहेत. शेवटी ही इन्क्वायरीज मुळामध्ये ईडीकडे आहे आणि ईडी काय राज्य सरकार कंट्रोल करत नाही आणि त्यामुळे त्याची एक स्टेज आली असेल आणि त्या स्टेजप्रमाणे आणि अगदी आज कागदपत्र मागवली ही स्टेज नाही तर गेल्या 2-2.5 वर्षामध्ये अनेक स्टेप्स त्यातल्या झालेल्या आहेत
आणि त्यामुळे ही सरकारची नीतीच नाही की एखाद्या आंदोलनामध्ये, कारण शेवटी मेरिटवरच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायच्या, ज्या केल्या पण आहेत, आणि त्यामुळे त्या मागण्या मान्य झाल्या आहेत असं कन्व्हिन्स करूनच हा संप मागे घ्यायला लावायचा. कन्व्हिन्स करून सुद्धा अजूनही संप मागे घेतलेला दिसत नाही. काही भागामध्ये आजही संप आम्हाला दिसतोय. काही ठिकाणी वाहतूक अडवण्यात आलेली आहे, काही ठिकाणी आजही मालाची नासधूस करण्यात आली. शेतकऱ्यांना आज या सरकारबद्दल भरोसा राहिलेला नाही, अशा प्रकारचं वातावरण आता निर्माण झालेलं आहे. आज या 5व्या दिवशी सरकारची भूमिका बदललेली आहे का? नाही, मला असं वाटत नाही की हा उत्स्फूर्तपणे संप चाललेला आहे. माझा तुम्हाला सवाल असा आहे की जर उत्स्फूर्तपणे संप चालणार असेल तर शेतकऱ्याने स्वतःहून म्हटलं पाहिजे की आम्ही दूध देणार नाही, आम्ही भाजी देणार नाही. शेतकऱ्यांनी दूध द्यायचं, ते डेअरीमध्ये कलेक्ट होऊन शहराकडे निघाल्यानंतर मग तो ट्रक किंवा टेम्पो फोडायचा, ही काय उत्स्फूर्तता म्हणता येणार नाही. भाजी तो शेतकरी देतोय व्यापाऱ्याकडे, व्यापारी त्याला चिठ्ठी करून देतोय की तुझी एवढी भाजी घेऊन निघालो, आणि वाटेत त्याचा टेम्पो फोडला झाल्यानंतर तो व्यापारी त्याला पैसे देणार नाही, तो सांगणार की तुझी भाजी लुटली गेली. म्हणजे आम्ही शेतकऱ्यांचं नुकसान करतो. आणि त्यामुळे आंदोलनातली उत्स्फूर्तता आहे का याचा आपण विचार केला पाहिजे. वेगळ्या दूध संघांना दम दिला जातोय की तुमचे टँकर तुम्ही पाठवलेत तर आम्ही फोडू. आज मालेगावामध्ये 10 दुधाचे टँकर रिकामे करण्यात आले, खरं आहे? आज नाही, 2 दिवसापूर्वी 2 दिवसापूर्वीची घटना, 10 2 दिवसात. दुधाचे टँकर, ज्याच्यात 80,000 लिटर दूध होतं, जे रस्त्यावर सांडलं गेलं. हे कोणाचं दूध होतं? हे शेतकऱ्याचं दूध होतं. पैसे कोणाला मिळणार नाही? शेतकऱ्याला पैसे मिळणार नाहीत. आणि त्यामुळे ज्यांना आंदोलन करायचं त्यांनी त्यांच्या घरातलं दूध आणून ओतावं, दुसऱ्याचं दूध कलेक्ट केलेलं होतं नाही. आपल्यासोबत राजू देसले, त्यांना विचारा, राजू देसले, नेमकं कोणाचं दूध ओतलं जातंय? नेमकी कोणाची भाजी रस्त्यावर टाकली जाते? नेमकी कोणाची फळं रस्त्यावर टाकली जात आहेत? 10 टँकर दूध फेकलं जातं मालेगावमध्ये मागच्या 2 दिवसामध्ये. हे 10 टँकर दूध काही एका शेतकऱ्याचं असू शकत नाही. मग आपण नुकसान नेमकं कोणाचं करतोय याचा आंदोलन करताना काही अंदाज आलेला आहे का? प्रथमतः महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्याला साथ देणाऱ्या सर्व जनतेने हा संप उत्स्फूर्त केलाय हे आपल्यासमोर नमूद करू इच्छितो. आणि या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने दादा आता म्हटले त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना नवीन काम या मंत्री महोदयांनी आणि सरकारने दिले असं मी म्हणू शकेल. त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते शेतकऱ्यांकडून हा माल विकत घेऊन आम्ही संपूर्ण ते पाठवण्याची व्यवस्था करतो याची दलाली घेण्याचं काम हा नवीन उद्योग ह्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करताना तालुका पातळीवरती गाव पातळीवर दिसत आहेत. परंतु संपूर्ण शेतकरी एका दिलाने या संपामध्ये सहभागी होतोय आणि शेतकऱ्यांचा माल किती आलेला आहे याची आकडेवारी सुद्धा सांगण्यामध्ये हे सरकार खोटं बोलतंय. बाहेरच्या राज्यातून इतर मार्गाने माल आणायचा आणि शेतकरी माल पुरवठा करतायत अशा प्रकारचे सांगतायत. एक उदाहरण मी फक्त सांगू इच्छितो. लासलगावमधला बहुसंख्य कांदा हा बाहेरच्या देशामध्ये निर्यात होतो आणि इथले जिल्हाधिकारी रात्री तिथं 12 वाजता पोहोचतात आणि सांगतात की वाशीला कांदा पाठवायचा आहे, चला तयारीला लागा. शेतकरी हसायला लागले आणि तिथले बाजार समिती लोक हसले की हे काय चाललेलं आहे, इथं आमचा कांदा बाहेर देशामध्ये पाठवतो साहेब, आम्ही वाशीला नाही पाठवत जास्त कांदा. अशी ह्या प्रशासनाची अवस्था आहे. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी एकजुटीने शांततेच्या मार्गाने आंदोलन करून भूमिका घेऊन काम करतायत. तर याला उत्स्फूर्तता कशाला म्हणायची? यांना अपेक्षा काय उत्स्फूर्ततेची अजून? जर याची दखल घेणार नसेल राजू रेसले, तुम्ही उत्स्फूर्त या शब्दावरची, राजू रेसले, तुम्ही उत्स्फूर्त या शब्दावरची तुमची प्रतिक्रिया जरूर व्यक्त केलेली आहे. परंतु माझा प्रश्न जो होता तो प्रश्न माल फेकून देण्याच्या एकूण आंदोलनाच्या प्रकाराबद्दल होता. एवढं मी पुन्हा एकदा सांगतो. आपण जाऊया दिलीप वळसे पाटील साहेब यांच्याकडे. दिलीप वळसे पाटील, आत्ताच दादांनी स्पष्टपणे सांगितलं की कुठल्याही गोष्टीवरून लक्ष विचलित करण्याकरता विरोधकांच्या कुठल्या नेत्यांवर धाडी घालण्यात येत नाहीयेत, तर तो एका प्रक्रियेचा भाग आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या आडून हिंसाचाराचा डाव विरोधकांचा आहे असं विधान केलेलं आहे. हा आरोप मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे त्याचं महत्त्व आणि गांभीर्य आहे. या संदर्भात आपलं काय स्पष्टीकरण आहे? मुख्यमंत्र्यांनी जे स्टेटमेंट या संपाच्या संदर्भात केलेलं आहे ते या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांचा अपमान करणारं असं स्टेटमेंट आहे. मुळामध्ये आपत्तीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्याला मदत करण्याच्या ऐवजी त्यांनी जर काही आपल्या मागण्यांच्यासाठी काही जर त्या ठिकाणी पाऊल उचललं तर ते पाऊल उचलत असताना त्यांचा अपमान करत असताना त्यांना
कोणीतरी मुद्दाम होऊन याच्या पाठीमागं काहीतरी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय अशा प्रकारचा आरोप हा काही आरोप बरोबर नाही. या शेतकऱ्यांच्या मागण्या ज्या आहेत या मागण्या डिसेंबर 2014च्या अधिवेशनापासून आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडतो आहोत. मग कर्जमाफीचा मुद्दा असू द्या, शेतकऱ्यांना शेतमालाला हमीभाव मिळण्याचा मुद्दा असू द्या, किंवा शेतकऱ्याला पतपुरवठा करण्याच्या संदर्भातला मुद्दा असू द्या, आणि शेतीचं उत्पादन वाढवण्याच्या संदर्भातला मुद्दा असू द्या, पण या कुठल्याही प्रश्नाच्या संदर्भामध्ये चर्चा न करता आज जर फक्त राजकारण म्हणून त्याच्यामध्ये मग एखाद्या ज्येष्ठ नेत्यांवर किंवा एखाद्या पक्षावर काही असे खोटे आरोप करण्याचा प्रयत्न सरकारचे जर प्रमुख किंवा सरकारचे मंत्री जर त्या ठिकाणी जर करत असतील तर मला असं वाटतं की त्यांना शेतकऱ्याच्या ताकदीचा अंदाज आलेला नाही आहे. आज जो महाराष्ट्रातला शेतकरी उत्स्फूर्तपणानं रस्त्यावर उतरलेला आहे त्यांच्या मागण्या मान्य करून घेण्याच्यासाठी त्या बाबतीत सरकारने पावलं उचलायला पाहिजेत. अख्खं महाराष्ट्राच्या विधानसभेचं मागचं अधिवेशन हे अधिवेशन या दोन अधिवेशनामध्ये कर्जमाफीसाठी सगळ्या विरोधी पक्षांनी संघर्ष केला. आता मुख्यमंत्री कर्जमाफी करायला त्या ठिकाणी निघालेत आणि म्हणून मला असं वाटतं की सरकारने सुद्धा या प्रश्नाचं राजकारण करू नये. नक्की शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत, शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या काय अडचणी त्या समजावून घेऊन त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न केला पाहिजे. बाकीचं दुसरं मला बरोबर आहे. आपण त्याच्यामध्ये भाई जगताप यांच्याकडे जाऊया. भाई जगताप, मुख्यमंत्री चर्चेला तयार आहेत असं म्हणतात. ते म्हणतात की मी खऱ्या शेतकऱ्यांशी बोलणार आहे. तुमच्या बरोबर जे शेतकरी आहेत ते कोण आहेत? मग सगळ्यात प्रथम राज्यातल्या बळीराजाने जो उत्स्फूर्त संप पुकारला आणि तो यशस्वी केला त्याबद्दल मी राज्यातल्या सगळ्या बळीराजाचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि त्यांना हेही आम्ही सांगतो उद्या जर वेळ आली तर आम्ही कष्टकरीसुद्धा आम्ही राज्यातले सगळे कामगार नेत्यांनी घेतलेला निर्णय हा भाई जगतापचा एकाचा निर्णय नाही. काल दादरला कोतवाल गार्डनमध्ये आम्ही राज्यातले सगळे नेते आम्ही एकत्र आलो होतो आणि जर या बळीराजाच्या त्याला हे करण्यासाठी मदत करण्यासाठी ह्या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन बळीराजाबरोबर कष्टकरी सुद्धा राज्यातला उभा राहील हे मी या ठिकाणी सुरुवातीलाच आश्वासन देऊ इच्छितो. आणि राजकारणाच्या दृष्टीने अनेकांनी प्रयत्न केले खोटे हे करून आणि म्हणून मुख्यमंत्र्यांचा जो तो तुम्ही प्रश्न म्हणाला खरे आणि खोटे. आता माझा प्रश्न मुख्यमंत्र्यांना असा राहील तुम्ही चर्चा केलेले शेतकऱ्यांचे प्रतिनिधी खरे होते की खोटे होते हे पहिलं आपणच स्पष्ट करा. कारण तुम्ही सांगितल्यानंतर की शेतकऱ्यांनी हे मागे घेतलं, संप मागे घेतला, इतका उत्स्फूर्त संप झालाच की हो, जो की दुर्दैवी आहे, जो महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला महाराष्ट्राच्या एकंदरीत पुरोगामित्वाला गालबोट लावणार आहे. तरी सुद्धा तुम्हाला जर वाटत असेल की मी खऱ्या शेतकऱ्यांबरोबर बोलणार आहे तर माझा साधा प्रश्न असा आहे मुख्यमंत्री महोदयांना या राज्यातल्या शेतकऱ्याला जो आता आपण शेतकऱ्याच्या या घटकाला जो हे करण्याचा प्रयत्न करत आहात त्याचं विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहात. हे काँग्रेसचे शेतकरी, हे राष्ट्रवादीचे शेतकरी, हे भाजपचे शेतकरी, हे पाप याच्यापूर्वी कुणीही केलं नाही. आपणही कृपया करू नका. या शेतकऱ्यांची चळवळ ही त्यांच्या अस्तित्वाची चळवळ आज आहे. त्या शेतकऱ्याची आज जी काय अवस्था आहे याला कमी अधिक प्रमाणामध्ये सगळे सरकार जबाबदार असतील. आम्ही सुद्धा परंतु त्याच्या पलीकडे जाऊन आज जी एक घटना घडते त्याच्याबद्दल चंद्रकांत पाटील यांच्याकडनं उत्तर घेतलं पाहिजे. आणि ते म्हणजे एक पवनेचं पाणी आज पिंपरी चिंचवडला येऊ देणार नाही अशी भूमिका घेण्यात आली. एक शहरी विरुद्ध ग्रामीण असं चित्र याच्यातनं निर्माण झालंय की जे कारकून आणि शिकले सवरलेले आहेत वगैरे तेच फक्त शहरात राहतात आणि शेतात काम करणारे हे फक्त ग्रामीण भागात राहतात. ही दरी का निर्माण होते? नाही, एकूणच या आंदोलनामध्ये हा मोठा चिंतेचा विषय आहे. एक पाऊल मागे जाऊन मगाच्याच मुद्द्यावर मी येईन की उत्स्फूर्तता आहे ना, मग तुम्ही कोणावर दडपशाही करू नका. लोकांना म्हणा की तुम्ही उत्स्फूर्तपणे दूध घालायचं नाही.
त्याला दूध घालायचं आहे गावच्या डेअरीमध्ये. तुम्ही जाऊन दम देऊन सांगणार दूध द्यायचं नाही. एक दिवस असं जाऊ द्यात की दूध डेअरीमध्ये जाईल, काही गाड्या वाटेत अडवल्या जाणार नाही, शहराकडे जातील, मग उत्स्फूर्तता किती येते बघू. हा मगचा मुद्दा. आता तुम्ही जे म्हणालात तो खूप सिरियस विषय आहे की आंदोलनामध्ये अशा प्रकारे अन्नदानाची नासाडी कशी केली जाते हे मला कधीच कळत नाही. मी कालही अनेक चॅनल्सवर म्हटलं की बाबा माझ्या आईने माझ्या ताटातला घाससुद्धा वाया घालू नको म्हणून सांगितलं. तेव्हा दूध तुम्हाला शहराची कोंडी करायची आहे ना, सरकारची कोंडी करायची, दूध जाऊन शाळांमध्ये वाटत ना मुलांना, ओतता कसं काय. आणि दुसऱ्याचं 80,000 लिटर. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या याच्यामध्ये आम्ही शहराची कोंडी करणार, सरकारची कोंडी तुम्ही करा ना. त्यासाठी खूप महात्मा गांधींनी आंदोलनाचे मार्ग सुचवले आपल्याला. मोर्चे काढा, धरणी धरा, उपोषण करा, घेराव करा. परंतु आम्ही आता हा माल शहरात जाऊ देणार नाही. आणि शहरामधल्या लहान मुलांना दूध कसं मिळतं नाशवंत माल आहे तो. आजारी माणसांना दूध कसं मिळतं. नुकसान तुम्ही शेतकऱ्याचंच करतात. आज त्याचं 10 दिवसाचं बिल मिळण्यावर त्याचं घर चालणार असतं, 5 दिवसाचं बिल त्याला तुम्ही मिळू देत नाही आहात. आणि त्यामुळे हा जो आज आणखीन नवीन विषय घडला की पवना नदीचं पाणी आम्ही पिंपरीला देणार, आणि आज दिवसभर पिंपरीला पाणी मिळालं नाही. आंदोलनाचा परिणाम म्हणून प्रशासकाने निर्णय केला की आज पाणी सोडायचं नाही. हे कुठल्या दिशेने जाणार आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या विषयामध्ये आता हा मगाशी मुद्दा उपस्थित केला गेला की कुठल्या शेतकरी नेत्यांशी बोलायचं. पुणतांबेपासून हे आंदोलन सुरू झालं. पुणतांबेच्या त्या शेतकऱ्यांशी 2दा सेटिंग झालं होतं म्हणून पुन्हा झालं. आता जर समजा असं म्हणणं असेल की नाही आमच्याबरोबर बसून प्रश्न सोडवा, सरकार तयार आहे. ही महत्वाची घोषणा तुम्ही करताय की उद्यापासून सरकार प्रत्येक आंदोलक नेत्याशी चर्चा करायला तयार आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून आलेलो आहे. जर शेवटी मागण्या मान्यच केलेल्या आहेत. 80% शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये तर सरकारने घोषणाच करून टाकली की अल्पभूधारक आणि मध्यम भूधारक म्हणजे जवळजवळ 5 हेक्टरपर्यंत शेतकरी 80% आहे, त्याचं थकीत कर्ज हे सरकार भरणार हे सरकारने घोषितच केलं. मग मुद्दा राहतो की जे नियमित भरतात त्यांचं काय, तर नियमित भरतात त्यांना 1 लाखापर्यंत 0% आणि 3 लाखापर्यंत 2% व्याज पडतं. त्याच्यामध्ये 1 लाखापर्यंत 0% पडले की त्याला आपोआप 10,000 रुपये मिळतात. आणि 3 लाखापर्यंत 2% म्हटल्यानंतर त्याला 30,000 रुपये मिळतात. तरी सुद्धा हा नियमित भरणाऱ्यासाठी काय, ह्यासाठी एक समिती तयार केली, टाइम बाउंड केली की पण समजा हे प्रश्न सगळे जे आहेत ते आमच्याबरोबर एकदा सोडवा चर्चे करून. आमची तयारी आहे. आम्ही उद्या घोषितच उद्याची तुमच्या माध्यमातून आम्ही घोषित करतो. अशा जेवढ्या संघटना आहेत त्यांनी एकदा नोंदणी करा, त्यांच्या त्या संघटना आहेत नाहीत एकदा व्हेरीफाय करू, सगळ्यांना घेऊन बसून प्रश्न सोडू. नाही, सगळ्यांना घेऊन ते बसायला तयार आहेत. दादा बोलत होते म्हणून मी त्याच्यामध्ये बोललो नाही. परंतु दादा जे म्हणत होते की तिथे कोणीतरी अडवू नये, कोणीतरी एक करू नये. दादा आपल्याही सभेमध्ये जेव्हा लोकांनी प्रश्न विचारले तेव्हा आपणही म्हणाल होता असले काय प्रश्न विचारायचे नाहीत. शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, ते सर्वसामान्यांचे कष्टकऱ्याचे प्रश्न आहेत. तो आपल्याला हवा असलेला प्रश्न कसा विचारेल हो. दुसरा नाही अडवणुकीचा त्याच्या बोलण्यालाही अडवणूक झाली ना दादा. त्याला उत्स्फूर्तपणे रिॲक्ट होऊ द्या. त्याच्या पुढचा मुद्दा असा की ते म्हणाले ते आता जे काही सांगतात आहेत याच्यापूर्वीही अशा पद्धतीचे निर्णय झाले होते. हा एल्गार पहिल्या दिवसापासून पूर्णतः कर्जमाफीचाच आहे, म्हणजे हा काही नवीन नाही. आणि याला जो काही राजकीय हे देण्याचा प्रयत्न करतात आणि ते बोलताना 1 मिनिट त्यांनी एक गोष्ट बोलली त्याचं मला आश्चर्य वाटतं. जो तुमचा प्रश्न होता शहरी आणि ह्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतात आहेत. जर समजा शेतकऱ्यांनी असा काही निर्णय घेतला असेल, शासनाचं काय काम बनतं, पूर्णतः त्या ठिकाणी हे करून पाणी बंद कसं करता तुम्ही सांगताय की शासनाने 1 दिवसाचं पाणी बंद केलं, म्हणजे शासनाला पाहिजे का हे. शहरी आणि हे शासन करतंय, शेतकरी करत नाहीत. शेतकरी जो काय बोलायचा तो बोलला. शासन म्हणून तुम्ही त्याच्यावर काय हे केली. जिकडे एकीकडे त्या शेतकऱ्यांना भोपटतायत, त्यांना तिकडे पोलीस मारतात आहेत आणि तुम्ही पाणी बंद केलं म्हणून सांगताय. राजू रेसले, शहरी विरुद्ध ग्रामीण असं चित्र तयार होतंय. भाग क्रमांक 1 आणि भाग क्रमांक 2. आता चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की आम्ही प्रत्येक आंदोलन करणाऱ्या संघटनेशी चर्चा करायला आमची दारं खुली आहेत. याचं स्वागत आपण कराल की या संदर्भात आपण काही वेगळी भूमिका घेणार. सर या बाबतीत 2च गोष्टी सांगायचे की या सरकारच्या पक्षातल्या मंत्री आदरणीय पवार साहेबांना म्हटले की 25% शेतकरी आहेत आणि 75% लोक त्याच्यावरती काम करणारे आहेत. हा जो भेद आहे यांना शहरी विरुद्ध ग्रामीण हे राजकारण भारतीय जनता पक्षालाच करायचं आहे. मात्र ह्या महाराष्ट्रातला शेतकरी त्यांचेच मुलं शहरामध्ये राहतात, हा त्यांचा डाव उधळून लावतील हे या ठिकाणी सांगू इच्छितो मी आपल्या माध्यमातून.
त्याचप्रमाणे ज्या पद्धतीने भूमिका घेत आहेत की बोलण्याचं, माझं मत आहे की या ठिकाणी बोलण्याची, चर्चा करण्याची वेळ संपली साहेब. आता शेतकरी एकच सांगतोय, निर्णय घ्या. तुमचे 3 वर्ष संपले, अभ्यास पूर्ण झाला. आता तुम्ही म्हणता की ऑक्टोबर 30चं मुहूर्त पाहतायत. आता आम्हाला ज्योतिषी नको, मुहूर्त नको, आम्हाला कर्जमुक्ती हवी आहे आणि तो निर्णय जाहीर झाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आता पाटील साहेब म्हटले की 1 लाखापर्यंत त्यांचं कर्ज आम्ही माफ, त्यांचं व्याज माफ होत असतं. हे तर पहिल्यापासून होतं, हे नवीन काय? आपण दादा तुम्ही इतकं फसवलं आम्हाला नाशिकच्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना. संपूर्ण विविध कार्यकारी सोसायटीच्या शेतकऱ्यांना सांगितलं आम्ही थेट कर्ज पुरवठा करू, नवीन वर्षामध्ये पीक कर्ज देऊ. त्याचं काय केलं दादा आपण? तुमचं मंत्रालय सोडलं, तुम्ही विभाग बदलला, परंतु या नाशिक जिल्ह्यामध्ये अतिशय अहंकार माजलेला आहे. जिल्हा बँकेची वाट लागलेली आहे, शेतकऱ्यांना पीक कर्ज भेटत नाही आणि तुम्ही कर्जमुक्तीचं पण घोषणा करत नाही. तर या शेतकऱ्यांनी कसं करावं याचं उत्तर आपण द्यावं. कर्जमुक्तीची यापेक्षा वेगळी घोषणा काय करायची असते मला लक्षात येत नाही. आम्हाला काय कोणासारखं जाऊन चर्चा करण्यात, फोटो काढण्याचे आम्ही कार्यकर्ते नाही. शेतकऱ्याचे मुलं आहोत, शेतकरी मागतोय, निर्णय द्या. आम्ही चर्चा करण्यासाठी सुद्धा यायला तयार नाही. तुम्ही घोषणा करा की 4-15 मला राजू देसले, कमल सावंत यांच्याकडे पण जायचं आहे. कोणती पद्धत आहे कमल सावंत, शेतकऱ्यांचा तुम्ही अजून किती दिवस वाट पाहायला लावणार? बरोबर, तुम्ही मुद्दा मांडलेला आहे. कमल सावंत, शेतकऱ्यांचं हित हेच जर सगळ्यांची भूमिका असेल तर मग प्रत्येक शेतकरी आंदोलन करणाऱ्या संघटनेची चूल आम्हाला वेगवेगळी का दिसते? सरकार चर्चेला आमंत्रण करू इच्छित आहे. काही संघटना म्हणतात की आम्ही चर्चेला जाऊ. आज राजू देसले म्हणतात आम्हाला चर्चा करायची नाही, आम्हाला फक्त आता निर्णय हवाय. कुठेतरी एक समन्वय निर्माण व्हायला पाहिजे शेतकऱ्यांच्या आंदोलन करणाऱ्यांच्या नेत्यामध्ये. तो आपल्याला दिसत का नाही आहे? वास्तविक पाहता हे आंदोलन जेव्हा सुरू केलं तेव्हा हे आंदोलन जेव्हा सुरू केलं तेव्हा सगळे पक्ष, सगळे शेतकरी संघटनेवरती काम करणारे त्यावेळेला सगळे एकत्र होते. परंतु शासनाने एक लक्षात घेतलं की ही जी कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीमधले लोक हे काही राजकीय नाही आहेत, हे शेतकऱ्यांना प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत. सुरुवातीला यांनी तातडीने मुंबईला बोलवलं आणि म्हणजे संप सुरू व्हायच्या अगोदर यांनी मुंबईला बोलवलं. त्यात काही जणांना निरोप गेला, काही जणांना निरोप गेला नाही. परंतु आम्हाला असं वाटलं की संप सुरू होण्याच्या पूर्वी जर शासन काही चांगला निर्णय घेत असेल तर शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये किंवा शेतकऱ्यांना जर दिलासा मिळत असेल, आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करणारी शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि म्हणून आम्ही चर्चेला गेलो. परंतु तिथे चर्चा काहीच नाही झाली. मुख्यमंत्र्यांनी मी पूल कसे बांधले, मी किती खर्च केला याच्यावरती सगळा वेळ घालवला. आणि मग आम्ही मला एक तुम्हाला विचारायचं आहे की आमच्या मागण्या काय आहेत हे आम्ही जर तुम्हाला स्पष्ट अगोदर सांगितलेलं असताना, आता खरं तुम्ही सेकंड टाइमला आम्हाला चर्चेला बोलवून, मला इथपासून शंका आहे की यांनी बोलवलं की आमच्यातली काही लोक तिथे गेली, हे याच्यातच आम्हाला आमच्या 3-4 जणांना समभ्रम आहे. आणि आम्ही तिथे गेल्यानंतर एकदा आम्हाला टायमिंग्स वेगळं सांगितलं, नंतर परत सांगितलं की सकाळी 9 वाजता आपण बसू आणि परत मीडियाला आम्ही खाली पट्टी आली की आम्ही तिथं जायच्या अगोदर चर्चा जर होणार होती तर चर्चाच व्हायला पाहिजे होती. मग तुम्ही निर्णय आम्हाला तिथं काय घ्यायला लावले? बरं, निर्णय घेताना तुम्ही असं सांगितलं, आज जर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली होती की तुम्ही आम्हाला प्रपोजल द्या की तुम्ही काय काय आमच्यासाठी करणार आहात, शेतकऱ्यांसाठी काय काय करणार आहात, आणि आम्ही पुणतांब्याला जातो, आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा करतो आणि मग याची आपण फायनल भूमिका घेऊ. परंतु त्यांनी असं सांगितलं की आणि आम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी येतो अशी परत त्यांनी रिक्वेस्ट केली होती. परत त्यांनी आम्हाला सांगितलं की आज जर तुम्ही इथून गेलात परत तुमच्याबरोबर कुठलीही पद्धतीची आम्ही चर्चा करणार नाही. अशा पद्धतीचं जर दबाव तंत्राने जर वापरलं तर आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य मुलांना, आम्ही काही राजकीय नाहीये किंवा राजकारणातल्या डावपेचातले सुद्धा आम्ही कुठले कमल सावंत, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. कमल सावंत, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. जर चर्चेची दारं सर्वांसाठी आता खुली असतील, मागच्या वेळी तुम्ही म्हणलात की मागच्या वेळी काही जणांना निरोप गेला, काही जणांना गेला नाही, सरकारने काही लोकांची चर्चा केली, काही लोकांची केली नाही. आता तुमच्या मागण्या अत्यंत ठोसपणे वारंवार माध्यमातून आणि सरकारच्या समोर आल्या आहेत. चंद्रकांत दादा आता मुख्यमंत्र्यांशी बोलून सांगतायत की आम्ही सगळ्यांना चर्चेला, हुसएव्हर वॉन्ट्स टू कम, जे कोणी येऊ इच्छितात त्या प्रत्येकाचा आम्ही बोलायला तयार आहोत. असं असताना मग संप करणाऱ्या शेतकऱ्यांना चर्चे व्यतिरिक्त तोडगा निघेल असं वाटायचं सक्षम कारण मला सांगा. चर्चा व्हायलाच पाहिजे, चर्चा व्हायला पाहिजे ना, हाच तर मुद्दा आहे. आज तोच तर मुद्दा आहे. कमल सावंत, तुम्ही म्हणताय चर्चा व्हायला पाहिजे, देसले म्हणतात चर्चा व्हायला नको. माझं म्हणणं तुम्ही एका प्लॅटफॉर्मवर का येत नाही?
एका प्लॅटफॉर्मवर तुमच्या चुली वेगवेगळ्या कशा आता करता? वेळ गेली सर. शासनाविरुद्ध आता वेळ लढा गेली. द्यायचा असेल तर आता तुम्ही वेळ सगळ्यांनी गेली. एकत्र येऊन गेलं पाहिजे. नाही ना, आता वेळ गेली. चर्चा करायची सुद्धा आता वेळ गेली. आता एकदा ठरवा तुमची चर्चा करायची वेळ गेली का सर, दोघंही. अजूनही मी Anyway, तुम्हाला सांगते की वेळ जर झालाय का ब्रेकची, कुठे जाऊ नका, शेतकऱ्यांच्यासाठी- पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय बंद झाला पुढं काय. बंद झाला पुढे काय या विषयावर आपण चर्चा करतो. आपल्यासोबत महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते भाई जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, राजू देसले आणि कमल सावंत या आंदोलकांचे प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे आज आलेले आहेत. दिलीप वळसे पाटील, या सगळ्याचं जे मूळ आहे ना ते स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याबद्दल आहे. आपल्याला हाच एवढाच प्रश्न हा मर्यादित वाटतोय की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू केल्या तर हा सगळा प्रश्न सुटेल? मुळामध्ये या देशातल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशाच्या पंतप्रधानांनी या देशातल्या शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं होतं की तुम्ही शेतीमध्ये जेवढी गुंतवणूक कराल त्याच्या 1.5 उत्पन्न तुम्हाला देण्याची मी हमी देतो. परंतु गेल्या 3 वर्षाचा कारभार जर पाहिला तर हे करण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याला जी अनुकूल अशी धोरणं केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने आखायला पाहिजे होती तशी धोरणं आखलेली नाहीत. या धोरणाच्या बाबतीत केंद्र आणि राज्य सरकारने दरवेळेला धरसोड केलेली आहे. आयात निर्यातीच्या संदर्भात धरसोड केलेली आहे. परिणामी शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही. शेतकऱ्याला घेतलेलं कर्ज फेडता येत नाही. कर्ज बाजारी शेतकरी झालेला आहे. त्याला दिलासा देण्याची आणि मदत करण्याची सरकारची अजिबात तयारी नाही. आणि त्या उपर आता हा जो वाद निर्माण केला जातोय, हा वाद निर्माण करण्याच्या ऐवजी चंद्रकांत दादा इथं ज्येष्ठ मंत्री आहेत, मी त्यांना विनंती करेन की आता पावसाळा सुरू झालेला आहे. आज जिल्हा बँकांमध्ये या सगळ्या ज्या नोटाबंदीच्या नंतर जिल्हा बँकांची अवस्था आता शेतकऱ्याला पीक कर्ज देण्याची राहिलेली नाही. नवीन बियाणं उपलब्ध करून द्यावं लागणार आहे. शेतकऱ्याला आधार द्यावा लागणार आहे. ते करण्याच्या ऐवजी चर्चा याच्याशी करायची का त्याच्याशी करायची, याच वादामध्ये तुम्ही राहिलात आणि शेतकऱ्याच्या भावना तुम्ही वेळेत समजून घेतल्या नाही तर याच्यापेक्षा आणखीन अवघड परिस्थितीला सरकारला सामोरं जावं लागेल. स्वामीनाथन आयोगाची मागणी तर मान्य झालीच पाहिजे, परंतु स्वामीनाथन आयोगाचं जे सूत्र आहे ते सूत्र हेच आहे की जेवढी गुंतवणूक आपण शेतीमध्ये करू त्याच्या 1.5 पैसे शेतकऱ्याला गुंतवणूकदाराला मिळाले पाहिजेत. आणि आज ते होताना दिसत नाही. तशी सरकारकडे काही योजना दिलीप वळसे पाटील, तुम्ही आता सरकारच्या दिलीप वळसे पाटील तुम्ही जिल्हा बँकांचा अतिशय ज्वलंत प्रश्न मांडलेला आहे. भाईंचा आपण पहिले चंद्रकांत दादांचं उत्तर घेऊया त्याच्यावर. एकत्र दिलं तर जास्त बरोबर. हा बोला, आपला काही मुद्दा आहे त्याच्यावर. नाही दादा, म्हणजे माफ करा, कारण आपल्याला मंत्री महोदय म्हणून आपल्याला उत्तर सरकार म्हणून उत्तर द्यायचं म्हणून मी फक्त आगाऊपणा करतोय, माफ करा मला. असं आहे की नोटाबंदीचं पुराण आपण सगळं ऐकलं आणि त्यावेळेला आपण काय काय म्हणत होतो, मी आता त्याच्यात जाणार. मुद्दा काय सांगा? हाच मुद्दा आम्ही तेव्हाही म्हणत होतो, आजही म्हणतोय की सगळ्यात जास्त फटका हा शेतकऱ्याला, ग्रामीण भागात आणि कष्टकऱ्याला बसला. तर त्यासाठी जसं दिलीप वळसे पाटील म्हणाले की आता त्याला गरज आहे, शेतकऱ्याला पैसे नाहीये, जिल्हा बँका त्याला पैसे देत नाहीयेत कारण त्या बँकांकडे पैसे नाहीत. हे याच्यावरचे अनेक रिपोर्ट आम्ही दाखवले. तोच फक्त आता मुद्दा दिलीप वळसे पाटील यांनी एक जनतेचे प्रतिनिधी म्हणून आपल्या समोर मांडलेला आहे आणि आम्ही अधोरेखित करतोय तो. तर त्याच्यामध्ये तरी निर्णय घ्या सरकार म्हणून पटकन. नोटाबंदीनंतर शेतकऱ्याला डायरेक्ट फटका कुठलाही बसलेला नाही आहे. काही जिल्हा बँकांमध्ये जुन्या नोटा ज्या आहेत त्या घ्यायच्या न घ्यायच्या हा विषय रिझर्व्ह बँकेचा आणि जिल्हा बँकेचा चाललेला आहे आणि रिझर्व्ह बँक त्यासाठी पूर्णपणे स्वायत्त आणि सक्षम आहे. शेतकऱ्यांना कर्ज कमी मिळू नये किंवा मिळण्यात अडचण येऊ नये यासाठी अगदी परवा माननीय मुख्यमंत्री महोदयाने जी SLBCची मीटिंग घेतली त्यावेळेला गेल्या वर्षीपेक्षा ह्यावेळेला 4,000 कोटीने कर्ज पुरवठा जास्त केला जाणार आहे. अडचणीत असणाऱ्या जिल्हा बँकांना सुद्धा त्यांनी कर्ज द्यावं नियमितपणे, ह्यासाठी नाबार्डला मदत करण्यासाठीची सूचना केलेली आहे. ओके. आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की कुठेही शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यामध्ये अडचण येईल.
शेतकऱ्यांना कर्ज मिळायला अडचण येणार नाही, परंतु दुसरा मुद्दा जो आता दिलीप वळसे पाटील यांनी सांगितला तो म्हणजे स्वामीनाथन आयोग आपण लागू करायला पाहिजे. दिलीप वळसे पाटील, आपण जे उत्तर देणार आहात त्याला जोडून एक प्रश्न छोटा. आज जर आपलं सरकार असतं तर आपण स्वामीनाथन आयोग लागू केला असता का? आणि स्वामीनाथन आयोग लागू केल्यानंतर त्याच्या शिफारसी लागू केल्यानंतर जो आर्थिक ताण पडणार आहे तो पेलाची ताकद या राज्याच्या आत्ताच्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे का? असं आहे की पहिलं तर मला चंद्रकांत दादांनी जो खुलासा केलाय तो खुलासा मला मान्य नाही. कारण देशातल्या या जिल्हा बँकांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीच्या संदर्भात देशाचे ज्येष्ठ नेते माननीय शरद पवार साहेबांच्या बरोबर मी स्वतः जानेवारीमध्ये एकदा आणि आता एक 3 आठवड्यापूर्वी एकदा 2दा केंद्रीय मंत्र्यांना आम्ही भेटलो तिथं आणि हा प्रश्न सोडवण्याच्या संदर्भामध्ये विनंती केली. परंतु जोपर्यंत केंद्र सरकार रिझर्व्ह बँकेला किंवा नाबार्डला याच्या संदर्भात सूचना देत नाही, माननीय मुख्यमंत्री महोदयांशी पण याच्या बाबतीत चर्चा झाली, सहकार मंत्र्यांशी चर्चा झाली, सहकार मंत्री त्या मीटिंगला हजर होते, परंतु केंद्र सरकार काही निर्णय घ्यायला तयार नाही. जोपर्यंत तुम्ही पतपुरवठा करणार नाही तोपर्यंत शेतकरी पेरणी करू शकणार नाही, पेरणी करू शकणार नाही तोपर्यंत त्याला उत्पन्न मिळू शकणार नाही आणि तो आणखीन कर्जबाजारी झाल्याशिवाय राहणार नाही. आता स्वामीनाथन आयोग लागू करायचा असला तर त्याच्यासाठी काही सरकारला तिजोरीतून पैसे द्यायचे नाहीत. सरकारला फक्त शेती यशस्वी कशी होईल, शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढेल, शेतीतलं उत्पादन कसं वाढेल याच्यासाठी जी आवश्यक जी धोरणं आहेत ती धोरणं स्वीकारायची आहेत. सरकारला काही तिजोरीतून काढून पैसे स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी द्यायचे नाही. शेतीचं उत्पन्न वाढवण्याकरता मुद्दा मी इथं सांगतो. हा बोला. मी मुद्दाम आपल्याला या ठिकाणी सांगतो की युपीएचं सरकार असताना 10 वर्षामध्ये शेतीला अनुकूल जी धोरणं स्वीकारली गेली त्याच्यामध्ये आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत आयात करत होता तो निर्यातदार देश झाला. फळांच्या बाबतीमध्ये हीच परिस्थिती झाली. आपण दुधाच्या बाबतीमध्ये जगामध्ये वरचं स्थान मिळवलं आणि म्हणून आज आपल्या देशामधला शेतकरी अतिशय चांगल्या अवस्थेमध्ये होता. परंतु गेल्या 3 वर्षामध्ये शेती आणि शेतीच्या व्यवसायाकडं केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळं आज शेतकरी अडचणीमध्ये आलेला आहे. मला राजकारण करायचं नाही किंवा राजकारण मांडायचं नाही. माझी आजच्या या चर्चेच्या निमित्तानं सरकारला एवढीच विनंती आहे जी आम्ही अनेक वेळेला विधानसभेत केलेली आहे की तुम्ही अजूनही शेतकऱ्यांना घेऊन बसा, त्याच्यामध्ये पक्षीय राजकारण आणू नका, त्याच्यामध्ये दुसरं कुठलंही राजकारण आणू नका, सामान्य शेतकऱ्याचे प्रश्न सोडवा. भले पक्षांशी नाही बोललात तुम्ही, नेत्यांशी नाही बोललात चालेल, पण सामान्य शेतकऱ्याच्या भावना समजून घ्या. आपण आता तुमचा मुद्दा दिलीप वळसे पाटील तुम्ही तुमचा मुद्दा मांडलेला आहे की सामान्य शेतकऱ्यांशी घेऊन बसा, यात राजकारण टाळा. आपल्यासोबत राजू देसले आहेत. राजू देसले, स्वामीनाथन आयोगाचा मुद्दा निघाला आहे म्हणून तुम्हाला 2 प्रकारची माहिती देतो, तुमचे यावरचे विचार काय ऐकूया. आपल्याला कल्पना असेल की पर एकरी आपल्याकडे तांदूळाचं उत्पादन साधारणतः 2030 किलो इतकं होत आहे. तर तेच चायनामध्ये, चीनमध्ये 6329 होत आहे, जपानमध्ये 6414 होत आहे आणि अमेरिकेमध्ये त्याच्यापेक्षा जास्त होत आहे. आपल्याकडे अनेक गोष्टींचं, अनेक शेतीमालाच्या उत्पादनाचं पर एकरी उत्पादकता जी आहे, प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती अत्यंत कमी आहे. याचं कारण सिंचनाच्या सोयी, जमिनीची क्षमता, त्याचं मातीचं परीक्षण, योग्य ती पीक पद्धती, त्याची लावायची पद्धती आणि त्याहीपेक्षा सुद्धा योग्य प्रकारे शेतीचं नियोजन. तुम्हाला पुढचा एक आकडा देतो आणि मग तुमचं मत सांगा. आज राज्य सरकारने 2016-17 मध्ये, मी आज दिवसभर बसून हे सगळे आकडे काढलेले आहेत, 2016-17 मध्ये राज्य सरकारने 3013 रुपये पर क्विंटलचा रेट द्यावा असं केंद्र सरकारला सूचना केली. केंद्र सरकारने तो रेट 1470 रुपये दिला. आता कोणत्याही प्रकारची सबसिडी दिली तरी ही गॅप भरून निघणार नाही. देसले साहेब, ही गॅप कशामुळे आली माहिती आहे? ही गॅप आली याचं कारण आसाम, हरियाणा अशा अनेक राज्यांमध्ये तांदूळाचं पर एकरी उत्पादकता
ही आपल्या कित्येक पटीनं जास्त आहे. मी तुम्हाला अनेक असे देऊ शकतो. मूग आहे, मुगाला 9,321 सांगितलं होतं, केंद्र सरकारने 5,325 दिलं. याचं कारण प्रत्येक राज्याची ही एखाद्या मूग असेल, तूर, या सगळ्याची उत्पादन क्षमता वेगवेगळी आहे पर एकरी. मग असं असताना एक केंद्रीभूत असा हमी भाव जर आपण काढायचं म्हटलं तर यात महाराष्ट्राचं नुकसान होईल का फायदा होईल, आणि हा त्या समस्येवरचा तोडगा आहे का? स्वामीनाथन आयोगाच्या अनेक शिफारसी आहेत, त्याचे अभ्यासकही आपल्या महाराष्ट्रामध्ये सर मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. मी आपल्याला विनंती करू इच्छितो की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी अंमलबजावणी हा मोठा विषय आहे, त्याच्यावरती विचारवंत अभ्यासक बोलतील. पण मला 2 गोष्टीकडे लक्ष वेधायचं आहे सर आपल्याकडे जाणीवपूर्वक, की या नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जासंदर्भात पीक कर्जाचा मोठा प्रश्न तयार झालेला आहे. 7 लाख शेतकऱ्यांना कर्ज दरवर्षी दिलं जातं, परंतु आत्ताच्या मिनिटाला सरकारने जसं दादा म्हटलं त्याप्रमाणे की सरकारी बँकेतनं कर्ज घ्या. साहेब 163 मेळावे झाले दादा, फक्त 4,000 शेतकऱ्यांना सुद्धा कर्ज भेटलं नाही. तर ह्या शेतकऱ्यांना पीक कर्ज जर भेटलं नाही तर पुढचं काय होणार याचा विचार केला पाहिजे. जिल्हा बँकेमध्ये आम्ही त्या ठिकाणी ताळा लावला सर त्या ठिकाणी, आणि त्यानंतरची परिस्थिती पाहिली की सरकारने ज्या नोटबंदीच्या याच्यावर निर्णय घेतला, जिल्हा बँका सहकार आपण अशा ज्या क्षेत्रीय स्वरूपाच्या सूचना आहेत त्या आपण नंतर त्यांना नक्की देऊ शकतो. परंतु आता जो मुद्दा आहे तो या समस्येचं मूळ आहे की ज्याचा उल्लेख आता दिलीप वळसे पाटील यांनी केला, तो म्हणजे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा. म्हणून मी तुम्हाला काही आकडेवारी दिली की ही जर आकडेवारी खरी असेल, आणि ती खरी आहे कारण ती आता सरकारी दप्तरातून काढलेली आहे, तर मला तुम्ही सांगा, जर प्रत्येक प्रदेशाची उत्पादकता एवढी वेगवेगळी असेल तर महाराष्ट्राने त्यात स्पर्धक कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज कसा मिळवावा? शेतकऱ्यांनी या संदर्भात काय सूचना करायचं ठरवलेलं आहे? आंदोलन जरूर करायचं, परंतु प्रश्न सोडवण्याकरता काही सूचना सरकारपुढे आपण मांडणार आहोत का? 9,321 रुपयाचा भाव राज्य सरकार केंद्र सरकारला सांगते द्या म्हणून, आणि केंद्र सरकार इतर राज्यांमधली प्रोडक्टिव्हिटी लक्षात घेऊन 5,000चा भाव देतं. जे तांदूळाचं आहे तेच मुगाचं आहे. एक 2-4 जर पिकं सोडली तर मला असं वाटतं प्रत्येक ठिकाणी हाच मुद्दा आहे. याच्यावर काही आपली सूचना आहे का? कॅन वी बी लिटल मोर कन्स्ट्रक्टिव्ह अँड पॉझिटिव्ह? याच्यावरती पॉझिटिव्ह सूचना आहे. राज्याचे अभ्यास करणारे सर्व नेते आणि सर्व संघटना शेतकऱ्यांचे एकत्र आलेले आहेत. अभ्यास करून त्या पद्धतीने सर्व आमची 8 तारखेला नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वांची मिटिंग आम्ही करत आहोत. आणि शेतकरी चळवळीमध्ये ज्यांनी आयुष्य घातलं, जे कृषी तज्ज्ञ आहेत, उदयनराव मुळीक साहेब असतील, शेट्टी साहेब असतील, सर्वांनी त्या संदर्भातल्या भूमिका निश्चित केल्या आहेत. चर्चा होऊ शकते नक्कीच, परंतु ह्या चर्चेसाठी 8 तारखेला शेतकऱ्याचे सर्व नेते या महाराष्ट्राच्या परिस्थितीतील शेतकरी पॉईंट तुम्ही सांगितलेला आहे की 8 तारखेला तुम्ही या संदर्भात पुढची सूचना कराल. आता या क्षणाला आंदोलनकर्त्यांकडे याच्यावर काही सूचना करेल. दादा, आपली काय सूचना आहे? वारंवार माननीय मुख्यमंत्री महोदय फ्रॉम द डे 1 हेच म्हणतायत की कर्जमाफी तर आम्हाला करायचीच आहे, आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी. आज निकष का नाही जाहीर करून टाकत? आज परवाच घोषित 4 दिवसापूर्वीच घोषित केलं ना की कर्जमाफी आम्ही विरोधकांना माझा एक मुद्दा पूर्ण करून दे. फ्रॉम द डे 1 हे म्हणतायत की कर्जमाफी करायचीच आहे, परंतु जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतातली उत्पादकता आपण वाढवत नाही तोपर्यंत आपण कायमचा त्याला कर्जमुक्त करू शकणार नाही. त्याची सगळी आकडेवारी तुम्ही मांडली. ती आकडेवारी हे सांगते की विदिन कंट्रीसुद्धा, म्हणजे तुम्ही तर 2 देशांचं तर भयंकरच मांडलं, पण विदिन कंट्रीसुद्धा विदर्भातल्या शेतकऱ्याच्या कापसाची एकरी उत्पादकता आहे 7 क्विंटल मॅक्स, आणि तीच गुजरातमध्ये 27 क्विंटल. 5,200 रुपये यावेळेला रेट होता, म्हणजे विदर्भातल्या शेतकऱ्याला मिळाले 35,000 रुपये, आणि तिकडे गुजरातमधल्या शेतकऱ्याला मिळाले 1,15,000 रुपये. ही उत्पादकता वाढवण्यास 1,000 कोटी रुपये जे बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी असायचे ते आम्ही 25,000 कोटीपर्यंत वाढवले. आणि त्यातून काय काय करायला सुरुवात केली? तर मोठ्या प्रमाणात गावामधला पाण्याचा साठा कसा वाढेल यासाठी जलयुक्त असेल, मागेल त्याला शेततळं असेल, विहिरींचं पुनर्भरण असेल, आणि प्रामुख्याने अपुरी राहिलेली सगळी धरणं आणि त्याचे कालवे यासाठी 12,000 कोटी रुपये आम्ही नाबार्डकडून लोन आणलं आहे. आणि हे सगळी धरणं पूर्ण करण्याचं काम चाललेलं आहे. ठिबकसाठी प्रयत्न चाललेले आहे, माती परीक्षणाचे विषय झालेले आहेत. जोपर्यंत तुम्ही एका बाजूने सगळ्या प्रकारचे मार्ग अवलंबून, जसं सूर्यप्रकाश कागदामध्ये आपण कॉन्सन्ट्रेट केला भिंगामधून तर तो कागद जळतो, तसं या सगळ्या गोष्टी करून उत्पादकता नाही वाढवली तर आपल्याला भाव देऊन सुद्धा शेतकरी फायद्यामध्ये राहणार नाही. आणि त्यावर गेल्या 2.5 वर्षामध्ये कॉन्सन्ट्रेशन केलं.
आणि आता कर्जमाफीची सुद्धा घोषणा केली आहे. बाई एक मिनिट असं आहे की ते कर्जमाफीची घोषणा केली, वारंवार दादा बोलतात आहेत, जबाबदार आहेत, कारण 2 नंबरचे राज्यातले मंत्री महोदय आहेत, ते संकटमोचन आहेत, नेहमीच संकटात धावून आलेले आहेत, मुद्दा सांगा. आताही धावून आले ते, पण तसं नाही आहे. असं आहे की तुम्ही जर सांगितलंय तर मग ऑक्टोबरचा काय तिथी बघताय की तारखा बघताय, हा एक मुद्दा. एक तर अर्धवट, एक तर सगळ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही सरसकट कर्जमाफी करा, ते नाहीच आहे. राहिली गोष्ट उत्पादकतेची गोष्ट, आपण जेवढी भाषणं करतोय, अहो ह्या राज्यामध्ये तूरचं उत्पादन वाढलं, काय केलं तुम्ही मला सांगा बघू. काय सांगताय उत्पादकता, आकडेवारीची गरजच काय. या राज्यामध्ये झालेलं आत्ता तूरची उत्पादकता वाढली, 3 पट झाले. याची जाणीव, एक मिनिट मला कंप्लीट करू द्या. कंप्लीट या सरकारने जेवढी तूर खरेदी केली ती आजपर्यंत कोणीच केली ती करावीच लागते. फिगर घेऊन मी आलेलो आहे, करावीच लागते. 62 करावी लागते, करतो, करावीच लागते. करतोच आहोत. 3 वेळेला करावीच लागते दादा. 3 वेळेला खरेदीची तारीख वाढवली आपण, करतो जवळ. आता मी आकडे घेऊनच आलो, 62,000 होय, 62 लाख क्विंटल अगदी एवढी तूर आजपर्यंत आपण खरेदी केली. काय माहितीये, उत्पादकता जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला आपल्याला ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, यांची जोपर्यंत उत्तर नाही मिळत ना तोपर्यंत ही आकडेवारी कमल सावंत, मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो, वेळ अत्यंत थोडा आहे, थोडक्यात उत्तर द्या. विरोधकांनी संघर्ष यात्रा काढली, बच्चू कडूंनी आसूड यात्रा काढली, राजू शेट्टी यांनी आत्मक्लेश यात्रा काढली, आणि मग त्याच्या आधीमध्ये सरकारनी संवाद यात्रा काढली. शेतकरी संपावर गेला, आज शेतकरी रस्त्यावर आहे. लोकांच्याकडे वस्तू मिळणार की नाही, भाजीपाला मिळणार की नाही, दूध मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. या सगळ्याचा फायदा आणि तोटा, या सगळ्यापेक्षा समस्या सोडवण्याकरता आपण काय सूचना कराल? मी सरकारला एकच विनंती करू इच्छिते की सरकारने सगळे मुद्दे बाजूला टाकावेत. सगळ्यांनी शेतकऱ्यांसाठीच पुढे काम केलेलं आहे आणि प्रत्येकजण शेतकऱ्यांसाठीच काम करतोय. मग शासकीय पक्ष असतील, मग त्यात राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, मनसे असेल किंवा अन्य कुठले पक्ष असतील, यांनी शेतकऱ्यांसाठीच हे आंदोलन उभं केलेलं आहे. आणि आम्ही शेतकऱ्यांचं एक प्युअर नेतृत्व जे असतो, पण ते शेतकरी फॅमिलीमधनं असेल, शेतकरी याच्यामधनं असेल, असं आम्ही सुरू केलं. परंतु मला एकच शासनाला पुन्हा एकदा विनंती करायची, मी त्या दिवशी सुद्धा विनंती केलेली आहे की ज्या वेळेला एखादा शेतकरी जर ह्या जगामध्ये जर टिकला नाही तर त्याचा पुढे त्याची पुढची पिढी ही शेती करणार नाही. आज तुम्ही म्हणता की उत्पादक वाढवा, उत्पादन वाढवा. आज आमचं कांद्याचं इतकं भरघोस उत्पादन येतं, आम्हाला 2 रुपये किलोनी कांदा विकावा लागतो आणि घरी परत जाताना कदाचित आम्हाला ट्रान्सपोर्टचे सुद्धा पैसे आमच्या खिशातनं देऊन जावं लागतं. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये मला असं वाटतं 2 पावलं मागे उतरून आणि शासकीय पक्षाने 2 पावलं शेतकऱ्यांसाठी काही ना काही ठोस उपाय करून शेतकऱ्यांची पुढची शेवटचा अर्धा मिनिट चंद्रकांत दादा देऊया. शेतकऱ्यांसाठी कमल सावंत म्हणतात शेतकऱ्यांसाठी ठोस असं काय, आपण हीच सूचना खरं तर राजू देसाईंना विचारली होती की स्वामीनाथन आयोगाच्या संदर्भातला मी त्यांना सगळी आकडेवारी दिली होती, ते सूचना 8 तारखेनंतर देतो असं म्हणतायत. एक ठोस हा प्रश्न सुटण्याच्या दृष्टिकोनातून, शेतकऱ्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून काय सांगाल? सरकार काय करणार आहे पुढच्या 4 दिवसात? नाही, 4 दिवसात करणं तर करूच आपण, परंतु गेल्या 2.5 वर्षामध्ये केलेल्या कामाची यादी मी तुम्ही सांगितलं, आता काय करणार? आणि त्यातून शेतकऱ्याची उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे. येत्या 4 दिवसात काय, 4 दिवसापूर्वीच आम्ही घोषणा केली की 80% शेतकरी जो अल्पभूधारक आहे आणि मध्यम भूधारक आहे 5 हेक्टरच्या आतला, त्याचं थकीत कर्ज सरकार माफ करणार, सरकार त्याच्या वतीने भरणार. मग राहतो मुद्दा 20% शेतकऱ्याचा, जो प्रामुख्याने मोठा शेतकरी आहे, त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा शेवटी वारंवार भाई म्हणतात मुहूर्त कसला बघतात, तर याचं डिटेलिंग करण्याची आवश्यकता आहे की नाही, की ज्याच्या घरामध्ये नोकरी करणार आहे ते. मुळात कर्जमाफी कशासाठी विषय आला, तर कर्जमाफी नाही झाली तर त्याचं तो आत्महत्या करणार, त्याच्या गळ्याशी आलेला आहे, त्याला नवीन कर्ज मिळत नाहीये. मग असं ज्याचं थकलंय त्याचंच दिलं पाहिजे ना. 100 रुपये घरामध्ये आले आणि कर्जामध्ये प्रचंड मोठा गोंधळ, एवढं तर मान्य करूया, मान्यच आहे. म्हणून मी वाटतं की त्याचा विचार केला पाहिजे. कोणी किती परतफेड केली, कोणाचं मुद्दल किती, व्याज किती, काही कल्पना नाही. 100 रुपये घरामध्ये आले आणि जर ताईला फ्रॉक घ्यायचा आहे, दादाला पॅन्ट घ्यायची, आईला साडी घ्यायची असेल तर ताईचा फ्रॉक जास्त फाटला आहे, तो पहिला घेण्याची प्रायोरिटी होते का 100 रुपयाचे तुकडे तुकडे करून सगळ्यांना दिले जातात?
त्या प्रायोरिटीचा विचार करण्यासाठी शेतकऱ्यांच्या नेत्यांना सम्मिलित करून समिती करून याचा नीट विचार करण्याचा मला कल्पना आहे की या पॅनलमधल्या अनेकांना या व्यतिरिक्त देखील अनेक मुद्दे मांडायचे होते, किंबहुना बंद झाला पुढं काय या विषयावर 3-4 आणखीन प्रश्न माझ्याकडे देखील होते, परंतु वेळेची मर्यादा आहे. प्रेक्षक, बंद झाला पुढे काय या विषयावरची ही गंभीर चर्चा आपण पाहिली. शेतकरी संपावरचं लक्ष विचलित करण्यासाठी बड्या राजकीय नेत्यांच्या चौकशीचा डाव सरकारनं आखल्याच्या टीकेचा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी इन्कार केला, खरपूस समाचार घेतला. शेतकऱ्यांचा संप उत्स्फूर्त आहे, मग त्यांनी डेअरीत घातलेलं दूध आणि व्यापाऱ्यांना दिलेला भाजीपाला रस्त्यात अडवून त्याची नासधूस का करता, त्यामुळे शेतकऱ्याचंच नुकसान होत आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. सरकारनं अल्पभूधारक आणि मध्यमभूधारक शेतकऱ्यांची थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा यापूर्वीच केलेली आहे. नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी सरकार योजना आणत आहे. सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या 80% मान्य केल्या आहेत. तरी कुणा संघटनेला जर चर्चा करायची असेल तर सरकारची दारं खुली आहेत, असा एक महत्वाचा खुलासा आज चंद्रकांत दादा यांनी केला. शेतकऱ्यांचा संप उत्स्फूर्तच आहे, पण भाजपचं सरकार परराज्यातून माल आणून बाजारात पुरवठा सुरळीत असल्याचं खोटं चित्र उभं करत आहे. सरकारशी चर्चा करण्याची वेळ आता संपलेली आहे. आता सरकारनं केवळ निर्णय जाहीर करावा अशी भूमिका आंदोलक राजू देसले यांनी मांडली. फडणवीस सरकार राज्यातल्या शेतकऱ्यांचा अपमान करत आहे. शेतकऱ्यांच्या ताकदीचा अंदाज सरकारला बहुधा आलेला नाही, अशा प्रकारचं निरीक्षण राष्ट्रवादीच्या दिलीप वळसे पाटील यांनी नोंदवलं. वेळ आली तर बळीराजाच्या संपात कष्टकरी आणि कामगार वर्ग उतरल्याशिवाय राहणार नाही, सहभागी होणार आहे, अशी अत्यंत महत्वाची घोषणा आता काँग्रेसचे भाई जगताप यांनी केली. पिंपरीवासियांना पवनेचं पाणी बंद करण्यात आलंय. या निमित्तानं शहरी विरुद्ध ग्रामीण असा संघर्ष सुरू करणं योग्य नाही. तुम्हाला सरकारची कोंडी करायची तर करा, पण शहरांची कोंडी का करता, असा सवाल आज चंद्रकांत पाटील यांनी केला. तर सरकारच असा संघर्ष निर्माण करतंय ही टीका भाई जगताप आणि देसले या दोघांनी केली. पुणतांब्यांच्या शेतकऱ्यांची चर्चा करताना सरकारनं दबाव तंत्र वापरल्याचा आरोप कमल सावंत यांनी केला. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करता येतील का याबाबत देखील मी चर्चा घडवायचा प्रयत्न केला. प्रेक्षक, आपल्या देशात शेतकरी अधिक गरीब आहे, त्यामुळे तो आधी खिशानं विचार करतो आणि मग डोक्यानं विचार करतो. पण सध्या जे काही सुरू आहे ते डोक्यानं विचार करून चाललंय का याचा खरोखरच विचार करायची गरज प्रत्येकानं आहे, संपकऱ्यांनी आणि शासनाने सुद्धा. या संपाच्या निमित्तानं शहरी भाग आणि ग्रामीण भाग असा संघर्ष निर्माण होता कामा नये. ज्या देशात माती सारखी नाही, पाण्याची उपलब्धता सारखी नाही, हवामान वेगवेगळं, शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वेगवेगळी, अशा देशात एकाच आधारभूत किंमत किंवा हमी भाव हे सगळ्या समस्यांवरचं उत्तर असू शकतं का याचा देखील एकदा पुनर्विचार व्हायला हवा. हे सगळं खुल्या बाजारावर सोपवता येणार नाही का? जिथं जमिनीचे तुकडे तुकडे होतात अशा क्षेत्रात खाजगी गुंतवणूक येईल का? इतके निर्बंध, जाचक कायदे असताना कोण खाजगी गुंतवणूक तिकडे करेल आणि कोण आपल्या मुलाला पुन्हा शेतीत जायला सांगेल? शेतकरी आणि ग्राहक यांच्यामधले जे मिडलमॅन आहेत त्यांना हरवायचं की त्यांच्या डावाला बळी पडत राहायचं याचा विचार शासनानं आणि तेवढाच आंदोलनकर्त्यांनी करायची गरज आहे. या विषयावरचं राजकारण पुष्कळ झालं. किमान ही समस्या सोडवून शेतकऱ्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून आज एक पाऊल पुढे पडलं. हेच या चर्चेचं फलित. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.